नमस्कार. आपण जातो शेवटच्या प्रकाराकडे. आता वर्तुळाबाहेरचा बिंदू असेल त्याच्यातून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. वर्तुळाबाहेरील बिंदू, समजा मी एक वर्तुळ काढतो आणि ह्या वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू घेतला, हा पी, केंद्र O. इथून एक स्पर्शिका अशी जाईल आणि इथून एक स्पर्शिका अशी जाईल. म्हणजे वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. ओनली वन टँजंट ड्रॉन थ्रू अ पॉइंट लाईज ऑन द सर्कल. सर्कलवरच्या पॉइंट मधून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. बट इफ पॉइंट आउटसाइड ऑफ द सर्कल देन वी कॅन ड्रॉ टू टँजंट टू दॅट सर्कल. इज दॅट क्लिअर? नाउ वी लर्न द मेथड ऑफ ड्रॉ द टँजंट टू द सर्कल थ्रू टँजंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट आउटसाइड ऑफ द सर्कल. वर्तुळाबाहेर बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा प्रकार आता आपल्याला शिकायचा आहे. आपण बोलता बोलता 4.2 मधील पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं. चौथं आणि पाचवं हे जीवेचं म्हणजे कॉर्डचं गणित आहे. पहिले 3 गणित ही, त्यातली पहिली 2 जी आहेत ही वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, म्हणजे पॉइंट लाईज ऑन द सर्कल देन ड्रॉ द टँजंट थ्रू दॅट टँजंट पासिंग थ्रू दॅट पॉइंट, असं आपण पाहिलं. आणि तिसरं पण तोच प्रकार आहे, फक्त पहिल्या 2 मध्ये युजिंग सेंटर आणि तिसऱ्यामध्ये विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे पहिल्या 2 मध्ये केंद्राचा उपयोग करून काढायचा आहे, तिसऱ्यामध्ये केंद्राचा उपयोग न करता. आणि 6वं आणि 7वं जे आहे ते आता आपल्याला जे शिकणार आहोत त्याच्यावरती अवलंबून आहे. मग आता याची कच्ची आकृती, रफ फिगर बघा. पहा, हे वर्तुळ आहे. इथे एक बिंदू घेतो पी. पी मधून वर्तुळाला बघा, नीट लक्ष द्या, अशी एक काढता येईल स्पर्शिका. आणि पी मधून अशी एक काढता येईल स्पर्शिका. बरोबर आहे? आता थोडंसं इकडे वाढवा. याला ए म्हणा, याला बी म्हणा. इथून पट्टीने जोडा. जोडा म्हणजे डॉट डॉट काढा. झालं. याला जरी जोडलं तरी चालेल, आपण कच्ची आकृती म्हणून. ही झाली कच्ची आकृती. मी एक वर्तुळ काढलं, वर्तुळावर बिंदू पी घेतला, अशी एक काढली, अशी एक काढली आणि हे डॉट डॉट मी जोडले फक्त, बस. याला स्पर्शिका खंड म्हणतात. इट इज कॉल्ड टँजंट सेगमेंट. इट इज ऑल्सो टँजंट सेगमेंट. मग AP इज इक्वल टू BP. AP बरोबर BP असतं बघा. तुम्ही पट्टीने मोजून बघा, सारखं भरेल. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची आहे, समजून घ्या. एक सर्कल काढा कोणत्याही रॅडियसचं. ड्रॉ अ सर्कल विथ एनी रॅडियस ऑफ एनी रॅडियस. वर्तुळ काढा कोणत्याही त्रिज्येचं. मी एक वर्तुळ काढतो. एक सर्कल काढलं बघा. सर्कल ऑफ, इट इज अ सर्कल. ओके, कंस्ट्रक्ट. आता समजा कंस्ट्रक्ट सर्कल ऑफ एनी रॅडियस. कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढलेलं आहे. टेक अ पॉइंट P ऍट अ डिस्टन्स. आता तोंडी सांगतो मी तुम्हाला एक गणित. टेक अ पॉइंट P ऍट अ डिस्टन्स ऑफ 8 cm फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून 8 सेंटीमीटर पट्टी लावायची इथे आणि बरोबर 8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्यायचा आहे, त्याला P नाव द्यायचे. बघा, केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्या किंवा P बिंदू घ्या. पट्टी लावा केंद्रापासून, सेंटर पासून 8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्या आणि पट्टीने जोडा. हे झालं 8 cm. झालं. आता काय करायचंय बघा.
8 cm घेतलं. किती? केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्या, त्याला पी नाव दिलं. टेक अ पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 cm फ्रॉम द सेंटर. झालं. आता ओव्हर ठेवा लोखंडी टोक आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. पी पेक्षा कमी घ्यायचं, म्हणजे ओपी आहे ना, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. ओपीचा लंब दुभाजक काढायचा. आपण शिकलोय बघा स्टार्टलाच. इकडे एक चाप घ्यायचा, इकडे एक चाप. याच्या ओपीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आणि पूर्णपेक्षा कमी घ्यायचे. याला उचलायचे, इथं ठेवायचे. चापाचे छेदबिंदू टोचायचे, त्याच्या दुसरी स्पेसिस फिरवायची आणि त्यातून जाणारी एक सरळ रेषा काढायची. ही जी रेषा आहे ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, लंब दुभाजक आहे. त्यामुळे ती ओपीच्या बरोबर मधून जाईल. मग ती आतून वर्तुळाच्या आतून जाईल, वर्तुळाच्या बाहेर जाईल किंवा वर्तुळात खेटून जाईल. कशी का जाईना? काही ना वाटायचं आपण स्पर्शिका काढतोय, टॅन्जंट काढतोय म्हणजे इथून जायला पाहिजे. नो 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 नो, ही लंब दुभाजक आहे. एकदा का ही रेषा काढली, तिला एखादं नाव द्या वाटलंच तर, काही नाव द्या, एल नाव दिलं. आता ती रेषा या ओपीला कुठे भेटते? तिथे ठेवा लोखंडी टोक. बरोबर ठेवलं आणि ओ इतकं अंतर घ्यायचं. बरोबर. आणि छान पैकी परत पुन्हा एक वर्तुळ काढायचं. जे वर्तुळ बरोबर ओ आणि पी मधून जातं बघा. परत पहा, ओपीचा मी लंब दुभाजक घेतला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो जिथं भेटला तिथं लोखंडी टोक ठेवलं. पी इतकं किंवा ओ इतकं अंतर घेऊन मी दुसरं एक सर्कल किंवा दुसरं एक वर्तुळ काढलं. नवीन वर्तुळ जुन्या वर्तुळाला 2 ठिकाणी भेटलं. इथे एकदा भेटलं आणि इथे एकदा भेटलं. याला ए नाव द्या, याला बी नाव द्या. आता पट्टी घ्या. ए आणि पी मधून जाणारी एक स्पर्शिका काढा आणि बी आणि पी मधून जाणारी सुद्धा एक स्पर्शिका काढा. चला, ही झाली रचना. वर्तुळाबाहेर बघा ना, बरोबर रे किरण ए पी आणि किरण पी ए आणि किरण पी बी किंवा रे पी ए आणि रे पी बी आर द टँजंट. या 2 स्पर्शिका आहेत आणि सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी. सेगमेंट म्हणजे रेषाखंड ए पी आणि रेषाखंड बी पी. ही त्याची काय असेल? स्पर्शिका खंड असतील, टँजंट सेगमेंट आहेत. ते सारखे भरतील. पट्टीने मोजा असं ए जवळ पहिली रेघ द्या, पहिली रेघ आहे ना पट्टीची, ए जवळ मांडा. आणि पी जवळ किती भरते बघा, बरोबर पी जवळ मांडा. पी जवळ तेवढंच भरेल. दोन्ही जर सारखे भरले तर आपली आकृती बरोबर आणण्यात चुकली. आता आपण 4.2 मधल्या 5व्या गणिताकडे जाऊयात. 5व्या गणिताची पहिल्या पहा, पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. बघा, पी केंद्र म्हणता येते, पी नाव देतो. 3.4चं एक वर्तुळ काढा. वर्तुळ काढलं. वर्तुळ केंद्रापासून 5.5 अंतरावर इथे पट्टी लावून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. ओके. आणि क्यू बिंदू वर्तुळाला स्पर्शिका काढा. अशीच आकृती येईल बघा. आता इथे ए क्यू आणि पी क्यू सारखे भरायला पाहिजे. बरोबर. आता पक्की आकृती काढू आपण परत एकदा. नीट लक्ष द्या. आता इंग्लिश मध्ये सांगतो बघा. उदाहरण नंबर 6. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4. 3.4 ची रेडियस असलेले एक सर्कल काढतो बघा. काढलं. त्यांनी सांगितलंय विथ सेंटर पी, त्याला पी नाव द्या. पुढे टेक अ पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.5 cm फ्रॉम द सेंटर.
पी बिंदू पासून वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या. तिथे असं पट्टी लावायची पहिल्या रेघेला. पहिली रेघ मांडायची पी जवळ आणि बरोबर 5 नंतर 5वं घर जे ना त्याला टिंब मारा आणि दोघं जण जोडा. त्याला क्यू नाव द्या. 5.5 घेतलंय बघा. आता इथे लिहा 5.5 5.5 cm. आता पुढचं मला लगेच कळतंय बघा. पी क्यूचा लंब दुभाजक काढायचा आहे. पी वर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरती एक चाप खाली एक चाप. आता इथे ठेवा, वरती एक चाप खाली एक चाप, चापाचे छेदबिंदू जोडा, त्यातून जाणारी एक रेषा काढा. बघा ती वर्तुळाच्या आतून गेलं बघा. ही रेषा एल वर्तुळाच्या अंतर्भागातून गेली. तिकडून का जायना, फक्त ती रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर लक्षात ठेवा. आता त्याच्यावर ठेवा लोखंडी टोक आणि क्यू किंवा पी वर ठेवा स्पेसिस टोक. आणि छानपैकी एक वर्तुळ काढा. नवीन वर्तुळ जुन्या वर्तुळाला 2 ठिकाणी भेटतंय बघा. इथे एकदा भेटतंय आणि इथे एकदा भेटतंय. याला हे नाव द्या, कोणते नाव द्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आणि क्यू ए जोडा, क्यू बी जोडा. म्हणजे याच्यातून एक जाणारे सरळ बाण सोडायचा आहे. यातून जाणारा एक बाण सोडायचा आहे. पट्टीने पहिली रेख ए वर मांडा, क्यू पर्यंत मोजा. बी वर मांडा, क्यू पर्यंत बघा. आणि ए क्यू बरोबर बी क्यू बरोबर डॅश डॅश. मराठीवाल्यांनी सेमी आणि इंग्लिशवाल्यांनी सीएम लिहा. अशा पद्धतीने टँजंट आपण काढलेले आहे क्यू पॉइंट मधून. 5वं गणित 6वं गणित पण समजावून सांगितले. 7वं गणित बघा. 4.1 सेमी ची त्रिज्या काढून एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावर बिंदू दुभाजक काढा. बघा वर्तुळ काढा आणि इथे किती घ्यायचे, 7.3 घ्यायचे. म्हणजे तुम्ही ते सहज काढू शकाल. खूप छान आणि सुटसुटीत रचना आहे. आता संकीर्ण प्रश्न 4 मध्ये यायचे. सर्वांनी योग्य पर्याय निवडा. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या. वर्तुळावरील बिंदूतून एकच फक्त. द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल ओनली 1. एकच येईल उत्तर. वर्तुळाबाहेर बिंदूतून 2 किती स्पर्शिका काढता येतात, 2. द मॅक्सिमम नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट इज 2. तिसरं, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर बरोबर. AB भागिले PQ 7/5. AB अपॉन PQ 7/5. तर डॅश डॅश. आता सांगा कोणता त्रिकोण मोठा असेल. 7 आहे ना. हा ही संख्या मोठी आहे ना 7. म्हणजे AB मोठा आहे ना, म्हणजे ABC मोठा. म्हणजे मी तुम्हाला शिकवलं होतं ना कसं ओळखायचं. तर पहिला त्रिकोण मोठा आहे म्हणजे त्रिकोण ABC मोठा आहे. तिथं पर्याय आहेत बघा. त्रिकोण ABC मोठा असेल, त्रिकोण PQR मोठा असेल, दोन्ही त्रिकोण समान असतील, निश्चित सांगता येणार नाही. ट्रायंगल ABC is bigger, PQR is bigger, both triangles will be equal, can't be decided. डिसाइडेड येतं ना. 7 हा मोठा आहे ना, म्हणजे ट्रायंगल ABC is bigger. पहिला पर्याय त्याचं उत्तर आहे. समजा असं असतं 5 मोठा आहे ना, म्हणजे PQ मोठा आहे म्हणजे ट्रायंगल PQR is bigger. समजा हे 1 असेल ना, रेशो 1 असेल, गुणोत्तर 1 असेल, तर हे दोन्ही त्रिकोण सारखे असतील. मग तिसरा पर्याय असता बोथ ट्रायंगल्स विल बी इक्वल, दोन्ही त्रिकोण समान असतील. ओके. आता दुसरा प्रश्न मराठीत पण वाचतो, इंग्लिश मध्ये पण वाचतो. नीट लक्ष द्या. आधी आता ह्या प्रकारचं गणित कोणतं चेक करा बघा. बरं जाऊ द्या, आपण प्रत्येक गणित पुन्हा एकदा समजून घेऊ. सगळ्यांनी आता 2 नंबरच्या गणिताकडे. ओ केंद्र असलेले 3.5 सेमी त्रिज्याचे वर्तुळ काढा. बघा वर्तुळ काढलं. ओ केंद्र असलेले 3.5 सेमी त्रिज्याचं.
वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर पी बिंदू घ्या. पट्टी लावायची आहे आणि पी बिंदू घ्यायचा आहे 5.7. इथून एक स्पर्शिका, इथून एक स्पर्शिका, हे पण डॉट 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 जोडायचं. याला हे म्हणा, इथं पी आणि वेगळे नाव द्यायचे. हीच आकृती बघा. हा प्रकार आत्ताच आपला झालेला आहे. तिसरा आकडा म्हणजे दुसरा आकडा इंग्लिशमध्ये काय, ड्रॉ सर्कल विथ सेंटर ओ विथ रेडियस 3.57 रेडियस काढलं. टेक अ पॉइंट P at a distance 5.7 from the center and draw the tangent through point P. झालं. तिसरं इंग्लिशमध्ये सांगतो, ड्रॉ एनी सर्कल. एक सर्कल काढा. आपण एक सर्कल काढू. ड्रॉ एनी सर्कल. आता त्यांनी रेडियस दिले नाही म्हणजे आपल्या मनाने घ्यायचे. टेक एनी पॉइंट A ऑन इट. याच्यावर एक पॉइंट घ्या. याला O नाव देतो, पॉइंटला A नाव देतो. कंस्ट्रक्ट टँजंट ॲट A विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे दुसरा प्रकार, विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल म्हणजे ट्रायंगल काढून मग करायचं. कोणतं एक वर्तुळ काढा, त्यावर एक बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळाचं केंद्र. मग काय करायचं, अजून एक पॉइंट घ्यायचा, त्याला B नाव द्यायचं. अजून एक घ्यायचं, त्याला C नाव द्यायचं. हे जोडायचे. झालं. याचा एक रूप कोण जर काढला, याचा कॉर्नर ट्रायंगल काढला तर याच्या जवळ हाय म्हणजे खालच्या बाजूला चाप मारायचे. मग इथे लोखंड टोक ठेवायचे, इथं ठेवायचे, दोघात अंतर घ्यायचे. आता इथं ठेवायचे आणि यातून यातून जाणारी. तिसरा आकडा, ही कच्ची आकृती झाली समजा, पक्की तुम्ही काढू शकता. तिसरा झाला. चौथा 6.4 cm व्यासाचे वर्तुळ काढा. आता जेव्हा व्यासाचे वर्तुळ काढायचे सांगितलं जातं त्यावेळेस त्रिज्या काढत नाही बसायचं. 6.4 गणित इंग्लिशमध्ये ड्रॉ सर्कल विथ सर्कल ऑफ डायमीटर 6.4. पट्टीने 6.4 घ्यायचे. त्याचं नाव काय दिलं त्यांनी, नाव दिलेलं नाहीये, मी त्याला मी नाव देतो. 6.4 डायमीटर दिली आहे. ड्रॉ सर्कल ऑफ डायमीटर 6.4. मग डायमीटर काढली. आता पुढे काय म्हटलं त्यांनी, वर्तुळ केंद्रापासून आता वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. केंद्रापासून नीट पहा, 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. या बिंदूतून वर्तुळाची स्पर्शिका काढा. आता व्यासा एवढं अंतर घ्यायचे. आता परत पहा, आधी आपल्याला वर्तुळ काढावं लागेल. याच्यावर वर्तुळ कसं काढायचं, तर याचा लंब, जेव्हा व्यास दिलेला असतो तेव्हा तुम्ही त्याचा लंब दुभाजक काढायचा. व्यास दिलेला असतो तेव्हा काय काढायचं, लंब दुभाजक. कळलं का. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. वर एक चाप, खाली एक चाप, B वर ठेवायचे. वर एक चाप. डायमीटर दिलेला असल्यामुळे if you have given diameter, first take perpendicular bisector of that the segment. त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, लंब दुभाजक काढायचा आहे. लंब दुभाजक काढल्यानंतर त्यात हा लंब दुभाजक काढला बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे हा परपेंडिक्युलर असतो आणि दोन भाग करतो तो AB चे. आता तिथं तो जिथं भेटतो AB ला तिथे ठेवा लोखंडी टोक आणि सिस्पेस टोक ठेवा B वर. इकडून बरोबर A1 पण येईल. B वर ठेवा, तसंच A1 ठेवा आणि यातून जाणार एक वर्तुळ काढा. थोडं चुकतंय बघा, हात आहे म्हणून ते चुकतंय. ओके, असं एक वर्तुळ काढलं बघा. व्यास दिला, डायमीटर इज गिवन. टेक अ डायमीटर 6.4. त्याचा परपेंडिक्युलर, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. लंब दुभाजक काढा. तो जिथे भेटेल तिथे लोखंड टोक ठेवा. याला नाव द्यावं लागलं असतं, केंद्राला नाव दिलं नाही त्यांनी. तिथे लोखंड टोक ठेवून वर्तुळ काढा. आता हे झालं वर्तुळ. पुढे काय म्हटलंय, टेक अ पॉइंट R ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. आता त्याचे डायमीटर किती आहे, 6.4. तेवढं अंतर घ्या. 6.4 घ्या किंवा पट्टीवर घेतलं तर चालेल. 6.4. आणि ते काय म्हणतात, वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू R घ्या.
टेक अ पॉइंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. डायमीटर इतक्या अंतरावर फ्रॉम द सेंटरवर ठेवा. पट्टी मांडा, पट्टीत घ्या, कंपास मध्ये घेण्यापेक्षा पट्टी मांडा असती. बरोबर 6.4 अंतरावर, 6.4 आणि हे जोडा. जेवढं ए बी अंतर होतं तेवढंच घेतलं केंद्रापासून. आणि त्यांनी काय सांगितलं का पॉइंटचं नाव वगैरे? आर सांगितलं, आर. ओके, आर घ्या आणि या बिंदूतून स्पर्शिका काढा. काय म्हटले? ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉइंट आर. आता बघा बरं, आर कुठे आहे? आउटसाइड ऑफ द सर्कल, सर्कलच्या बाहेर आहे. मग आपण काय करायचंय? ह्या आकृतीकडे बघा, याचा विचार करू नका. केंद्र आणि आर एवढं अंतर, याच्यापेक्षा निम्मे जास्त अंतर घ्या. परत त्याचा लंबदुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. तो जिथून जाईल एक सरळ रेषा काढा. ही याला खेटून गेली म्हणून घाबरायचं काही कारण नाही. ती त्याची टँजंट नाहीये. आपण कन्स्ट्रक्शन करू राहिलो, आपल्याला या पॉइंट मधून काढायचे. आता ही उभी रेषा इथे भेटते ना, इथे लोखंड ठेवा आणि एक दुसरं वर्तुळ काढा. कळलं? काय केलं? इथपासून इकडं व्यासा इतकं अंतर घेतलं, डायमीटर इतकं अंतर घेतलं, त्याला आर नाव दिलं. या एम आर चा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलं, लंबदुभाजक काढला. तो लंबदुभाजक जिथे भेटला तिथे ठेवलं लोखंडी टोक कंपासचं, राऊंडरचं. आणि आर इतकं किंवा एम इतकं अंतर घेऊन मी दुसरं वर्तुळ काढलं. नवीन वर्तुळ जुन्या वर्तुळाला 2 ठिकाणी भेटतं. त्याला टॉर्सस कसे फिरवा. ए एम बी आर सोडून त्याला वेगळे नाव द्या. आणि आर मधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या म्हणून क्यूआर मधून बाण सोडा. आर आणि पी मधून बाण सोडा. आणि पट्टीने क्यूआर आणि पी आर मोजा. खाली द्या पी आर इज इक्वल टू क्यूआर इज इक्वल टू डॅश डॅश सीएम. अशा पद्धतीने तुम्ही पाचवं गणित, चौथं गणित पण करू शकता. पाचवं गणित बघा, याची कच्ची आकृती आधी काढून ठेवत चला. याची कच्ची आकृती काढणं खूप सोपं आहे. अशीच घ्यायची, काढायची, फक्त हाताने काढायची. पी केंद्र असलेले वर्तुळ काढा. 100 अंश मापाचा एक लघुकंस ए बी काढा. बघा कच्ची आकृती, पी केंद्र वर्तुळ आहे आणि एक लघुकंस आहे बघा 100 अंश मापाचा. लघुकंसाचं माप केंद्रीय कोणाच्या मापा इतकं असतं म्हणून केंद्रीय कोण काढायचं, म्हणजे हा 100 असेल. आणि ए व बी बिंदू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ए बिंदू वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि बी बिंदू वर्तुळाला स्पर्शिका काढा. इथं टी नाव द्या. सब ही झाली कच्ची आकृती. बघा कच्ची आकृती कशी. परत पहा, आता इंग्लिश मधला वाचतो. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी. ड्रॉ ॲट आर्क. ड्रॉ एन आर्क ए बी ऑफ 100. तर बघा सर्कल काढलं आणि याच्याने एक आर्क घेतले 100. पण ह्या आर्कचं मेजर सेंट्रल अँगल इतकं असतं म्हणून हे जोडले. ह्या 100 म्हणून हा 100 आणि ए मधून एक स्पर्शिका काढली आणि बी मधून एक काढली. संपलं तुमच्या समोरच. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी. ए मधून आणि बी मधून स्पर्शिका काढा. मग आता आपण वर्तुळ घेणार. पाचवं गणित चाललंय बघा. पी केंद्र असलेले वर्तुळ काढा. पण त्यांनी कितीचं काढा काही सांगितलं नाहीये म्हणून मी आता एक मनाने वर्तुळ काढतो. ओके, वर्तुळ काढून झालं. आता हे पी केंद्र वर्तुळ आहे. कच्ची आकृतीकडे बघायचं. आता अँगल काढायचा 100चा. बघा इथून इथपर्यंत जोडा. अँगलचं नाव ए पी बी आहे ना.
APB 100 आहे ना, मग हा जोडला तर इथं कोण येईल? बी येईल. आता घ्यायचं कोण मापक, बरोबर आहे का? प्रोटेक्टर घ्या. आता केंद्राजवळचं कोण आहे म्हणून इथं ठेवायचं असं 10, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 इथे बघा. कळलं का? 100 आणि 100 मध्ये जाणारा एक बाण सोडा, केंद्रात जाणारा झालं. हा जो बिंदू आला हा आला ए. मग ए व बी वर्तुळावरील बिंदू आहेत. यातून वर्तुळाचे स्पर्श काढायचे म्हटल्यावर याला पण वाढवावं लागेल आपल्याला. आपण पहिल्या प्रकारावर काढू. ड्रॉ टँजंट थ्रू पॉइंट ए अँड बी युजिंग सेंटर ऑफ सर्कल. दोन्ही पॉइंट सर्कलवर आहेत, दोन्ही बिंदू वर्तुळावर आहेत. केंद्राचा उपयोग करून काढू आपण. तुमच्या लक्षात आहे का? लोखंड इथं ठेवा. केंद्रापेक्षा कमी अंतर घ्या. इकडे एक चाप मारा, इकडे एक मारा. सेम पद्धत इथं ठेवा. इकडे एक चाप मारा आणि इकडे एक मारा. आता ह्या चापावर ठेवा, नेहमी जास्त अंतर घ्या. इकडे एक चाप मारा, इकडे एक मारा. इथं ठेवा. सेम इथं ठेवा. इकडे एक चाप मारा, इकडे एक चाप मारा. इथं ठेवा. एकदमच मी आकृती काढून टाकली. आता हे बघा, हे जाणारी थोडस थोडं चुकतंय माझं बघा, कारण अंदाज जाते ना. संपलं. इथं टी नावरेल. फार फार पट्टीने ए टी मोजा आणि बी टी मोजा सारखे आले पाहिजे तरच बरोबर आहे समजायचं. या ठिकाणी आपलं 5वं गणित पण संपलं. आता 6वं गणित पहा. केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. केंद्र ई असलेले 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. बघा वर्तुळ काढलं, केंद्र ई. पुढे म्हणजे ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.4 cm विथ सेंटर ई. पुढे वाचा. आधी इंग्लिश मध्ये वाचतो मग मराठीत वाचतो. टेक अ पॉइंट एफ ऑन द सर्कल. सर्कलवरचा एफ पॉइंट घ्या. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. समजा एफ सर्कलवरचा घेतला, इथे घेतला एफ. ओके. पुढं टेक अनदर पॉइंट ए सच दॅट. अजून एक पॉइंट घ्या. ई डॅश एफ डॅश ए. ई डॅश एफ डॅश ए आणि एफ हे किती आला पाहिजे? 4.1. एफ हे 4.1 पाहिजे. पट्टी बघा, ई डॅश पट्टी लावा. ई डॅश एफ डॅश ए म्हणजे बाहेर येईल. कोणता अंतर? ई डॅश एफ डॅश ए. टेक एफ हे 4.1 पाहिजे, म्हणजे एफ पासून ए 4.1 अंतरावर पाहिजे. हे बिंदू असा घ्या की ई डॅश एफ डॅश ए आणि एफ हे 4.1. आता मला सांगा इथून अंतर किती आहे? 3.4 आणि पुढे 4.1. म्हणजेच आपण किती अंतर घेऊ? 7.5 घेऊ. कळलं का? काय कळलं? एफ पासून एफ हे अंतर 4.1 घ्यायचे आणि हे 3.4 आहे. बरोबर आहे का? म्हणजे दोघांची बेरीज 7.5. ई पासून तो 7.5 अंतरावर असेल. कळलं? आणि पुढचं तुम्हाला येईल आता. ए बिंदू वर्तुळाला स्पर्शिका काढा. त्याचा लंब दुभाजक काढा. इथं लोखंड ठेवा. एक वर्तुळ, नवीन वर्तुळ या 2 ठिकाणी भेटेल आणि इथून एक अशी स्पर्शिका काढा. समजा. त्यानंतर पुढचं 7वं गणित. 7वं 8वं नीट समजून घ्या. काल झालेले आपलं म्हणजे काही जर विसरले पण असतील त्यामुळे नीट लक्ष द्या. त्रिकोण एबीसी, ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल एलबीएन. दोघांमध्ये बी कॉमन आहे बघा. तिथे एखादा अँगल 40 आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे असं आहे बघा, बी कॉमन आहे. आता आधी कोणता मोठा ट्रँगल कोणता मोठा आहे बघा बरं. रेशो बघा, गुणोत्तर बघा 4:7 आहे ना. त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण एलबीएन, बी कॉमन आहे आणि गुणोत्तर 4:7 आहे. खालचं मोठं आहे 7.
7 म्हणजे एल एन बाजू आहे ना, एल एन कोणाची बाजू आहे? LBN ची, म्हणजे दुसरा त्रिकोण मोठा आहे, त्रिकोण LBN मोठा आहे. मी तर LBN हे मोठ्याला नाव द्यायचं आणि ABC हे छोट्याला नाव द्यायचं. माप भरा आता. AB 5.1, AB 5.1, त्यानंतर कोण B 40 आहे आणि BC 4.8 आहे. म्हणजे तुम्हाला छोटा त्रिकोण दिलाय बघा, 4.8 या इथं ठेवा. कोण वापर ठेवा? 40चा मान सोडा. कितीचा मान सोडायचा? 40चा. कंपास मध्ये 5.1 घ्या, राऊंडर मध्ये इथं ठेवा 5.1 आणि याला जोडा. आला त्रिकोण, छोटा त्रिकोण मिळाला. आता खाली एक बाण सोडायचा आहे तुम्हाला. त्या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या 7 आहे ना, रेशो गुणोत्तरामध्ये, रेशो मध्ये 1 2 3 4 5 6 7. ओके. मी लहान त्रिकोण काढल्यामुळे त्यातला जो लहान आकडा आहे कोणता आहे? त्या 4:7, 4:7 मध्ये 4 लहान आहे, म्हणून 1 2 3 4 चौथा जो चाप आहे हा आणि हा मी जोडणार आहे. मी जर मोठा त्रिकोण काढला असता तर मी 7वा चाप जोडला असता. तुम्ही लहाना काढला तर लहानी संख्या लहाना चाप जोडायचा, मोठा काढला त्रिकोण तर मोठा चाप जोडायचा. आता याचा एकूण कोण, याचा कॉन्ग्रंट अँगल इथे काढायचा आहे. तो कंटोक ठेवा, इथं ठेवला कंटोक, एवढं अंतर घ्या. आता मोठा त्रिकोण काढायचा नाही, तुम्हाला याला पण वाढवावं लागेल इथून. ओके. आता ह्या कोणाचा एकूण कोण इथं काढायचा, इथं कंटोक ठेवा, चाप मारा, इतका अंतर घ्या. याच्यातून जाणारे सम, दॅट इज द फिगर. मी कच्ची आकृती हाताने काढून दाखवलेली आहे, पक्की सुद्धा मी हाताने काढली. मुद्दा तुम्हाला फक्त समजून सांगितलं, झालेला आहे आपला प्रकार. शेवटचं PYQ असा काढा की PY 6.3, YQ 7.2, PQ 5.8. त्रिकोण XYZ हा PYQ शी समरूप आहे, म्हणजे त्रिकोण PYQ समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण कंस्ट्रक्ट ट्रायंगल PYQ such that PY दिलाय, YQ दिलाय, PQ दिलाय. If YZ upon YQ is equal to 6 upon YZ upon YQ, that means there is a Y common. तिथं Y सामायिक आहे, सामायिक शिरोबिंदू बघा, इथं Y, इथं Y. तिथे सगळ्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही त्रिकोण कसा काढायचा. त्यामुळे मी आपलं इथं Y नाव द्या. आता छोटा त्रिकोण कोणता, मोठा कोणता? हा 6 आहे, म्हणजे YZ वाला मोठा आहे. YZ म्हणजे XYZ मोठा आहे. YZ वाला कोणाची? XYZ ची, म्हणजे Y म्हणजे XYZ म्हणजे PYQ. मागो बरोबर PY 6.3, YQ 7.2 आणि PQ 5.8. छोटा त्रिकोण दिलाय, मग आपण काय करायचं बघा. 7.2 घ्यायचंय YQ, कंपास मध्ये 6.3 घ्यायचंय, चाप मारायचा. कंपास मध्ये 5.8 घ्यायचंय, चाप मारायचा आणि पट्टीने जोडायचंय. याला P नाव द्यायचं. छोट्यावरून मोठा काढायचा आपल्याला, त्यामुळे मी याला आधीच वाढून ठेवतो. खाली एक बाण सोडायचा. मोठी संख्या 6 आहे, 1 2 3 4 5 6. आता मी काढताना छोटा त्रिकोण काढलाय की नाही, या दोघांची छोटी संख्या कोणती? 5. 1 2 3 4 5 हा जो आहे हा इथे जोडायचा आहे. आणि इथे एकूण कोण कॉन्ग्रंट अँगल इथे काढायचा आहे. इथं पण ठेवा, इतकं अंतर घ्या, इथं ठेवा आणि यातून यातून जाणारी आणि याचा एकूण कोण इथं काढा, कॉन्ग्रंट अँगल इथं काढा, इथं ठेवा, लोखंड चाप मारा, इथं ठेवा, परत एवढं अंतर घ्या आणि इथून जाणारी संपलं. इतकं सोपी कन्स्ट्रक्शन आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय. थांबूयात आपण. धन्यवाद.